नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर झालं असं की मला आपल्या इंडियन कलिगचा एक फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की त्याच्याबरोबर झालेला किस्सा. तर त्यांनी खूप सारे जॉब ॲप्लिकेशन्स केले होते आणि तो जवळपास मागच्या 3 महिन्यापासून जॉबला अप्लाय करतोय. पण होतं काय की त्याला तेच रिपिटेटिव्ह आन्सर येत आहे, त्यांचं कॉमन स्टँडर्ड आन्सर. वी हॅव फाउंड अ बेटर मॅच कॅन्डिडेट फॉर दिस प्रोफाईल अँड दॅट्स वाय वी विल नॉट टेक फॉरवर्ड युअर ॲप्लिकेशन. तर बेसिकली मुद्दा असा आहे की तो अप्लाय तर करतोय पण इंटरव्ह्यू कॉलच येत नाहीये. आणि त्याच्याशी बोलल्यानंतर मला असं वाटलं की या विषयावरती एक व्हिडिओ बनवला पाहिजे, बिकॉज हा प्रॉब्लेम खूप जेन्युन आहे आणि जवळपास 90% लोकांना हाच प्रॉब्लेम आहे की ते अप्लाय तर करताय बट इंटरव्ह्यू कॉलच येत नाही. आणि तुम्हाला ऑनेस्टली सांगायचं झालं तर मी काही एक्सपर्ट नाही, पण जर्मनीच्या जॉब ॲप्लिकेशनमध्ये ज्या काही गोष्टी किंवा मी इथल्या लोकांशी जेव्हा बोलतो HR किंवा आपल्या इंडियन एक्सपर्टशी, तर मला ज्या गोष्टी आढळल्या किंवा 3 कॉमन मिस्टेक ज्या मला आढळल्या त्या मी तुम्हाला आता सांगणार. आणि ह्या 3 मिस्टेक जर तुम्ही सुधारल्या तर तुमचं ॲप्लिकेशन स्ट्रॉंग होईल आणि जॉब भेटण्याचे चान्सेस वाढतील. तर चालू करायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी एका HRशी पण बोललो आणि HRनी मला एक इन्फो दिली. एका कॅन्डिडेटची प्रोफाईल त्यांच्याकडे जेव्हा येते आणि ते जेव्हा CV डाउनलोड करतात तर त्या CVला चेक करण्यासाठी ते फक्त जवळपास 60 देतात. म्हणजे तुम्ही जेव्हा CV पाठवता, जर त्यांनी तुमचे CV बघितला तर दे ओनली गिव्ह 60 सेकंड्स फॉर दिस प्रोफाईल. आणि शाहरुख खानच्या चक दे इंडिया मूवी मधला जो डायलॉग आहे ना, 70 मिनिट आहे तुम्हारे पास, तसंच मी तुम्हाला सांगेल की 60 सेकंड्स आहे तुम्हारे पास. आणि ह्या 60 सेकंड्स मध्ये जर तुम्ही इम्प्रेस करू शकले HRला तर तुमचं काम झालंय. चला तर मग फास्टमध्ये आपण बघूया की प्रॉब्लेम काय किंवा हे 3 मिस्टेक्स काय आणि यावरती मला जे वाटतं ते पॉसिबल सोल्युशन काय. लेट्स गो.